सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ यामधील अध्याय पहिला यामधील ओवी 11वी ते 20वी आपण येथे पाहणार आहोत। यामध्ये बाळूमामा म्हणतात, जे जे येती भक्तगण सोसती उन्हाची रणरण चालती दूर पादत्राण असो नसो। भक्त थंडीने कुडकुडे पर्जन्य तयासी झोडे तरी तो ना सोडे भाव आपुला। जवळी असे शिदोरी आणि ती नसे तरी चूल मांडवनी शेजारी प्रसाद करीती। मंडप मोठा देवळा टेके कळस आभाळा वरी नाना मूर्तींचा मेळा कोरीला असे। जे मंडप भाविकी भरे हर एकी मामा अवतरे भावतेची रूप खरे संतांचे असे। आणि जे भावा विण वायाची घेती शीन इंद्रिया जयाचे वळण प्रपंचाचे। प्रपंच जयाचे बोलणी प्रपंच जयाचे चालणी तया बाळूमामांची देखणी मूर्ती ना दिसे। तयासी दिसे दगड बंद भेटीचे कवाड जाता येता काबाड कष्टची तया। तयासी नारळ मिळे परी तो करवंटी गिळे अमृता परी पाणी गळे भूमीवरी। कपाळ तयाचे पिवळे परी मन अंतरी वळवळे काम क्रोधादी न ढळे अंतरीचा। याचाच अर्थ असा की बाळूमामांचा भक्तगण अत्यंत भाविक दृढ निर्धाराचा आहे। त्यांच्या पायात पादत्राण असो वा नसो, कडक थंडीचे दिवस असोत, उन्हाची रणरण किंवा पावसाची भुनभुन या गोष्टींकडे तो अजिबात लक्ष देत नाही। बांधून आणलेली शिदोरी असली तर ठीक, नसेल तर चूल मांडून प्रसाद करून नैवेद्य अर्पून भोजन करणार असे हे श्रद्धावान भक्त आहेत। मंदिराच्या शिखराचा कळस आकाशाचा वेध घेत असून शिखरावर सुंदर व विविध मूर्ती कोरलेल्या आहेत। देवळाचा मंडप मोठा आहे। या मंडपात आलेला प्रत्येक भाविक भक्त जणू बाळूमामाच आहेत असे जाणवते। हेच बाळूमामांचं वैभव वैशिष्ट्य आहे। 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय यांना केवळ संसार प्रपंचासाठी कार्यात गुंतवलेले भक्त म्हणजेच भावाशिवाय भक्तीचा व्यर्थ खटाटोप करणारेच होत। सद्गुरू बाळूमामाकडे येताना व मंदिरात आल्यानंतरही आपल्याच प्रपंचाचा विषय डोक्यात घेणारे, संसाराबद्दल बोलत असणारे अशांना बाळूमामांची देखणी मूर्ती कशी दिसणार बरे? कारण शुद्ध अंतकरणाचा दरवाजा बंद ठेवून दर्शनासाठी त्रास कष्ट घेतलेल्यांना मामांची मूर्ती केवळ दगड वाटल्यास नवल नव्हे। असे भक्त मामारूपी अमृतमय पाण्याचा नारळ मिळूनही पाणी जमिनीवर टाकून खोबऱ्याचा लाभ